तर मुंबईत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे। वंचित 62 जागांवर निवडणूक लढणार आहे। पत्रकार परिषदेतून या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही, ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे। आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने म्हणजे योगायोग हा काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आज ही युतीची घोषणा होत आहे। यातही बरंच काही दडलेलं आहे आणि आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल। आज आम्ही इथे अधिकृत जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे। या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर इथे निवडणूक लढणार आहे। या गठबंधनामध्ये विचारांचा एक आपल्याला ध्येय समोर ठेवून पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहे। बातमी महत्त्वाची आहे। पुण्यातनं महाविकास आघाडीवर पुण्यात शिक्कामोर्तब झालंय। तिन्ही प्रमुख पक्ष 50-50 जागा लढवणार आहेत। उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देण्यावर आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर नाशिकमध्ये भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। महायुतीत भाजप न आल्यास इतर दोन पक्ष एकत्र लढणार आहेत। महायुतीत मोठं भाऊ भाजप आणि भाजपकडून खूप अपेक्षा असल्याचं अजय बोरस्ते यांनी म्हटलंय। तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत लपून छपून चर्चा झालेली नाही असंही बोरस्ते यांनी स्पष्ट केलंय। महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी हे आम्ही छोटे भाऊ आहोत। त्यामुळे आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की मोठ्या भावानं आम्हाला बरोबर घेऊन काम करावं आणि कुठेतरी त्याला दिरंगाई होते। खासदारकी असेल, आमदारकी असेल आणि मी तिन्ही पक्षांनी एकत्र लढली आहे। त्यामुळे मला असं वाटतं यात काही गैर नाही। आजही अपेक्षा आहे आमचे जे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टी त्यांनी उजव्या हाताला आम्हाला, डाव्या हाताला राष्ट्रवादीला घेऊन काम केलं पाहिजे। बातमी महत्त्वाची। अमरावतीतनं महानगरपालिका निवडणुकीत अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं नाकारला। भाजप 15 ते 16 जागा देण्यास तयार असल्याची माहिती समोर येत होती। 5:30 वाजता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ पत्रकार परिषद घेणार आहेत। अमरावती महापालिकेत अखेर भाजप शिवसेनेची युती होणार नाहीये। ही युती तुटली आहे। शिवसेनेनं 25 जागांची मागणी केली होती, तसा प्रस्ताव दिला होता जो भाजपनं नाकारलाय। 15 ते 16 जागा देण्यासाठीच भाजपची तयारी होती आणि आता अभिजित अडसूळ या संदर्भात पत्रकार परिषदेत काय घोषणा करतायत याकडे लक्ष असेल। बातमी कल्याण डोंबिवलीतनं आहे। निवडणुकीतील जागा वाटपावरून भाजप पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय। रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा संताप पाहायला मिळालाय। पक्षानं आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप भाजपच्या रवी गायकर यांनी केलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपावरून भाजपचे पदाधिकारीच नाराज असल्याची माहिती समोर येते। वाटत नाही की आमचे कमीत कमी 138 नगरसेवकांमधून 22 नगरसेवक तरी पक्का येणार होते। परंतु देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमचे सगळ्यांचे पत्ते कट केले, पॅनल त्यांना देऊन टाकले। हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे, खूप अन्याय केलेला आहे। सर्व कार्यकर्ते आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक आमच्याकडे रडतायत, भावना व्यक्त करतात, कोणातून शब्द निघत नाही तोंडातून। हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा अन्याय आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचा निर्णय प्रभाग क्रमांक 22 आणि 27 मुळे रखडलाय। हे दोन्ही प्रभाग हिंदुत्ववादी मतदारांचे असल्याने दोन्ही पक्षांनी यावर दावा केलाय। राजू वैद्य यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत युतीत अडथळा असल्याचं म्हटलंय। सुदैवाने काय आहे, 27 नंबर प्रभाग असो किंवा 22 नंबर प्रभाग असो, हा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे स्वाभाविकच आहे शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्ष असो,
या दोन्ही पक्षाचं या ठिकाणी सारखंच प्राबल्य आहे. कोणीही हट्ट करून किंवा सगळंच मी लढेल असं म्हणून युती होत नसते. त्यामुळं थोडंसं पुढं मागे करून नेते काही ना काही तोडगा काढतील असं अपेक्षित आहे.